आपण अनेक गेट बघणार आहोत म्हणजे एक्स ऑर. तिन्ही समजलेलं तुम्हाला, अँड, ऑर आणि नॉट समजलेलं. हो सर. ओके. तर इथे समजा आपल्याला काय दिलंय सांगा, ए इनपुट एक आहे आणि दुसरं बी आहे इनपुट. आपल्याला समजा 0 0 दिलाय. तर जर एक्स वार असेल मी आउटपुट त्याचं लिहितो ओपी म्हणून लिहितो. त्याचं आउटपुट काय असणार? मला ऐकलंय तू काय? कोणी काय ऐकलंय का? नाही एक्स सर. वार बद्दल हा? जेव्हा नाही. दोन्ही इनपुट इक्वल असतात ना, तेव्हा त्याचा आन्सर 0च असतो. ओके. दोन्ही इक्वल असेल तर त्याचा आन्सर काय असतं? 0 असतं. आणि दोन्ही जर डिफरंट असेल तर त्याचा आन्सर काय असतं सांगा? 1 असतं. क्लिअर? येस सर. सगळ्यांना? हो सर. हा? हो सर. समजा आपल्याला असं दिलंय 1 0 1 0 1 1 दिलंय आणि मध्ये आपण एक्स वार वापरली तर काय? आणि समजा मी दुसरं नाव हे दिले समजा 1 1 0 0 0 1. आन्सर काय ना? सर 0 0 1 0 1 0 1 1 0 0. लास्टला 0. क्लिअर समजलं? याच्यामध्ये काय मोठं काय नाही, फक्त काय असतं सांगा, दोन्ही इक्वल असेल 0 0 असेल तर 0 येणार. दोन्ही इक्वल 1 1 असेल तरी काय ना 0. आणि दोन्ही वेगळे असेल तर काय येणार सांगा? 1 येणार आन्सर. क्लिअर? हा? येस सर. हो ओके. सर. तर याचा क्रम कसा असतो ते पण लक्षात घ्या बघा. समजा मला काय दिले, गेट सगळ्या दिलेल्या आहेत अशा प्रकारचं. तर पहिल्यांदा आपण काय करणार तर नॉट करणार परफॉर्म. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, कुठलं ऑपरेशन करणार? नॉट करणार. नॉट. त्याच्यानंतर आपण अँड करणार, नंतर एक्स वार करणार आणि नंतर लास्टला काय करणार सांगा? ऑर करणार. तुम्ही बोडोमॉस वगैरे याच्यामध्ये ऐकताय बघा, तसं इथे आहे बोडोमॉस टाईप झालं. ओके. पहिल्यांदा काय करायचं, कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचं? नॉट. नंतर अँड, एक्स वॉर आणि ऑर करायचं. क्लिअर? त्यामुळे येस सर. समजा तुम्हाला मी असं दिलं त्याचं फायनल आन्सर काढा आणि मला सांगा. फायनल आन्सर काय येणार आहे? 4 बिट्स असणार आहे फायनल आन्सर मध्ये. सर स्टार्ट लेफ्ट टू राईट स्टार्ट करायचं, राईट टू लेफ्ट. मी तुला काय सांगितलं? सर काय सांगितलं सर मी ते तुला? नॉट यूज केल्यानंतर तो अँड कसं कोणासोबत यूज करायचं की सेम नंबरशी? तुम्ही ठरवा की रे काय ते. मी तुम्हाला वर तर सांगितलं आणि तुम्ही सांगितलं समजलं होय म्हणून सांगितलं की रे मला. नाही सर समजलं, पण ते मध्ये नॉट आणि अँड दोन्ही एकत्र आहे म्हणून. मग करा ना, काय ते करा ना, आधी काय करायचं बघा की विचार करतो करा. सर, जमेल. बरं. जमेल, करू शकता. ओके सर, ट्राय करतो. वरीश जोशी काय ह्याला गेलेला की काय? नासाला जाऊन आहे की काय? नासाचा फोटो दिसतोय तो. हो सर. जोशी केव्हा गेलेला? सर 2 वर्ष आधी. काय प्रायव्हेट टू गेलेला काय? स्पॉन्सर होतं कोणी? नाही, फॅमिली बरोबर. किती दिवसाचा ट्रिप? 2. 2 दिवसाची. ओके. जमेल रे बाबा. सर एकच मिनिट. 5 6 7 8 9 10 10 जण. आज कमी कशाला बाबा?
सर आन्सर 1001 येतं का? मला माहित नाही, मी तुला असं दिलं, डायरेक्टली दिलं. मी कुठे काढलं? 10 01. 01 सर. 01 बघूया आपण. मी कुठलेही रॅन्डमली नंबर तुम्हाला दिलेले आहेत, असं आन्सर नाही काढले मी. ओके, काढूया आपण. याच्यातलं पहिलं ऑपरेशन तुमचं कुठलं होणार सांगा? नॉट. नॉट होणार. मी काय होणार सांगा? 0101 आहेत, म्हणजे इथे मी काय लिहिणार सांगा? काय लिहिणार? 1010. 1010. 1010 झाला. आता तुझा क्लिअर कुठे? हो सर. येस सर. हा, आता याच्यानंतर आपल्याला XOR OR आहे आणि अँड आहे. कुठलं परफॉर्म करणार पहिल्यांदा? अँड. अँड अँड करणार. मग आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा? 1111. ऑल आर 1. 1 1 1 1. 11. 1 चारदा 1 1. 1 कसं मिळणार बाबा? 4दा 1 अँड आहे तिथे. 1010. 0 आणि 0 1 होतं ना, दोन्ही असं 0. कोणी सांगितलं बाबा? मी कारण दोन्ही सांगितलं 0 तसं. आहेत. 1010. 1010 होणार. मी सांगितलं तसं का चुकून? नाही ना? मी तुम्हाला काय सांगितलं? अँड केव्हा असते सांगा? अँड दोन्ही जर 1 असेल तरच आन्सर काय असतं? 1 असतं. एक जरी 0 असेल, दोन्ही 0 असेल तर आन्सर 0 येणार. ते मगाचं सांगितलं ते कशामध्ये होतं? XOR मध्ये सांगितलंय मी तुम्हाला. सर फायनल आन्सर 1111. ओके, बघूया जरा. हे आपलं झालं. आता हे संपलं. ओके, आता कुठलं परफॉर्म करणार मी? एक्सऑर. हा, XOR करणार. XOR मध्ये काय असतं सांगा? दोन्ही जर 1 असेल तर आपला आन्सर 0 येतं. हा, तेच येतं, 0 येतं. ओके, दोन्ही 0 आहे. आता पहिलं काय ना सांगा? 10 म्हणजे आन्सर काय? 10 XOR मध्ये 0 0 1 1. नाही चुकलं माझं. 01 काय येणार? 1 येणार. 1 नंतर पण 0 1 आहे. 0 1 परत 1. 1 1 काय होणार? 0 होणार आणि 0 होणार. आणि आता आपलं राष्ट्र काय राहिलं सांगा? वॉर राहिलं. पहिल्याचं काय येतं सांगा? 1 येतं, बरोबर? 1 0 1 येणार. 0 1 1 1 येणार. आणि 1. 0 1 काय ना 1. 1. अरे आन्सर चुकलं की रे बाबा. सर ते एक्स ओ XOR आहे ना, हा, स्टार्टिंगचं 1 कसं आलं आन्सर? स्टार्टिंगचं 1 कसं आहे? 1 आणि 0 आहे की रे? अच्छा, अपोजिट असेल तर त्याचा आन्सर काय येतं? 1 येतं की रे? मी तसंच सांगितलं ना, बरोबर? का चुकीचं हो. सांगितलं मी तुम्हाला? बरोबर सांगितलं. हे बघा, दोन्ही जर सेम असेल तर 0 येणार. दोन्ही सेम असेल तर 0 येणार. क्लिअर? हो सर. हो हा, सर. चुकलं कसं मग? चुकलं कसं? सिम्पल होतं की रे बाबा. सर ती आधीची स्लाइड दाखवाल का परत 1 मिनिट? चुकलं माझं काय? नाही म्हणजे फक्त ते नॉट अँड ऑर ते नोट करून ठेवतो. झालं सर. हे वॉर मधलं आहे हा, 0 नाही आहे काय रे? हे वॉर आहे हा. ओके सर. सगळे वापरले ना मी. अँड
या रविवारी हे आहे तुमची नाही सर. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे जिकडनं काय घेतात तर इस्रोमध्ये डायरेक्टली तुम्हाला काय माहिती एंट्री मिळू शकते. ओके, तिथे आहे ती फर्स्ट इयरला आहे. कालच परवाचे दिवस त्याच्याशी बोलणं झालंय ती रेडी आहे. बहुतेक आपलं फिक्स झालेलं आहे. तिने आहे फ्री आहे म्हणून सांगितलंय रविवारी. रविवारी साधारण मी बहुतेक 9 ते 10 ठेवतोय. ओके. ओके सर. आणि त्याच्या पुढच्या रविवारी माझं यांच्याशी बोलणं चालू आहे. होईल होते. पुढच्या रविवारी मी एरोस्पेस बद्दल ठेवतोय. ओके. म्हणजे जे कोणाला इच्छुक असेल ते त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकते. ओके. दोन्ही इंटरेस्टिंग आहे बघा. स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये 9वी मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि ज्याने नीटमध्ये ऑल इंडिया रँकर 7 आहे आणि त्याच्यानंतर त्याने जेई मध्ये सुद्धा विदिन 500 हे मिळवलं आहे आणि आता तो मुंबईमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे लास्ट इयर. चांगले चांगले हे लेक्चर मिळतील 9 वाजता. ओके. आणि ते फक्त
ओके. आणि मल्हारने मला ते सर्किट जे दाखवलंय ते तू बनवलंय काय तसलं? का नुसता व्हिडिओच पाठवलाय रे? व्हिडिओ पाठवले
हा सर 45 पाहिजे नाही नाही, सर 45 चालेल. 40 करूया 40 करेल. 2 मिनिट करूया 40 एका चालेल, प्रॉब्लेमला हा चालेल हो सर. ओके ठीक आहे.